तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोपान आणि तुम्ही बघत आपलं यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, जो आजचा व्हिडिओ आहे तो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्पेशल व्हिडिओ एडिटिंग वरती केलाय। आणि बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ एडिटिंगचे जे व्हिडिओज आहे ते अपलोड करणं बंद केलं होतं। बट तुम्हाला इथून पुढे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ एडिटिंगचे जे व्हिडिओज आहेत हे तुम्हाला रेग्युलर बघायला मिळतील। सोबतच तुम्हाला टेक रिलेटेड व्हिडिओज, गॅजेट्स व्हिडिओज आणि जे एआय चे ट्रेंड्स असतात त्याबद्दलचे संपूर्ण व्हिडिओज हे तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील। त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा आणि सोबतच जे डेली ट्रिक्स असतील हे तुम्हाला आपल्या शॉर्ट्स वरती बघायला मिळतील। आणि मित्रांनो, जो आजचा व्हिडिओ आहे तो आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्पेशल व्हिडिओ एडिटिंग वरती केलाय। आणि जो तुम्हाला आता स्क्रीनवरती व्हिडिओ दिसत आहे अशा प्रकारचा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये फक्त 5 मिनिटात बनवू शकता। त्यासाठी जो आजचा व्हिडिओ आहे तो न स्किप करता पूर्ण बघा। तर चला कोणत्याच प्रकारे टाइम वेस्ट न करता आजचा जबरदस्त व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो बघा, अशा प्रकारचा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये बनवण्यासाठी तुम्हाला 2 ॲप्लिकेशनची गरज लागेल। एक कॅपकट ॲप्लिकेशन आणि दुसरी VPN ॲप्लिकेशन। आणि जे VPN ॲप्लिकेशन आहे प्रोटॉन VPN म्हणून, हे तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता। तर तुम्हाला सर्वात आधी काय करायचं, तुमचं जे इंटरनेट असेल ते ऑन करा आणि नंतर जे प्रोटॉन VPN असेल त्यावरती क्लिक करा आणि तुम्हाला इथे इंटरनेट कनेक्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी कनेक्ट करून घेतो। त्यानंतर कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला जे कॅपकट ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करावी लागेल। तर अशा प्रकारे तुम्हाला ओपन करायचं कॅपकट ओपन झाल्यानंतर तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं। न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर एक मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा। तर बघू शकता अशा प्रकारचा व्हिडिओ आहे हा तुम्हाला मी रेडी दिलेला आहे। तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि या व्हिडिओची जी डाउनलोडिंग लिंक आहे हे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बघायला मिळेल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। त्या फाईलला पासवर्ड आहे आणि जो पासवर्ड आहे हा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितला आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। तर अशा प्रकारचा जो व्हिडिओ आहे हा डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, बघू शकता पूर्ण रेडी व्हिडिओ आहे। आणि बघू शकता या व्हिडिओवरती माझा लोगो नाही आहे, त्यामुळे हा तुम्ही व्हिडिओ कुठं पण यूज करू शकता। त्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे बघू शकता अशा प्रकारचं जेव्हा हा व्हिडिओमध्ये जे शुभेच्छुकची जे इथे लाईन येते ना, त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा एक फोटो ॲड करा। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला तुमचा फोटो ॲड करायचा आहे आणि हा जो फोटो आहे हा तुम्हाला पूर्ण जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यावरती ॲनिमेशन द्यायचं आहे, त्यासाठी तुमच्या फोटोवरती क्लिक करा। त्यानंतर इथे ॲनिमेशनचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा आणि इथे आपण नॉर्मल ॲनिमेशन देणार आहे। तुम्ही याच्यामध्ये भरपूर सारे इफेक्ट आहे, तुम्ही त्यामधला कुठला पण इफेक्ट देऊ शकता। बट या व्हिडिओवरती मॅच होणार आहे स्लाइड अप म्हणून एक ॲनिमेशन आहे। हा अशा प्रकारचा जो ॲनिमेशन आहे मी देऊन दिला आणि याची जी स्पीड आहे इथे बघू शकता मी 8 सेकंद ठेवून देतो। ओके, जेव्हा आपला फोटो अशा प्रकारे ते वरती येईल त्यानंतर थोडं 1-2 सेकंद थांबा आणि तुम्हाला तुमचं जे नाव आहे ते ॲड करायचं आहे। आणि नाव बनवण्यासाठी जी PLP फाईल आहे ती सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही अशा प्रकारचं सेम नाव तुमचं बनवू शकता। अशा प्रकारे इथे ॲनिमेशन दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे जेव्हा आपला फोटो वरती येते ना, थोडं 1-2 सेकंद तुम्हाला थोडं समोर घ्यायचं आहे। इथे बघू शकता 12 सेकंदवरती। त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव इथे ॲड करायचं आहे, ते शुभेच्छुकचं नाव असेल ते ॲड करायचं आहे। आणि शुभेच्छुक नावासाठी जे पण टेक्स्ट आहे त्याची मी तुम्हाला PLP फाईल दिलेली आहे, त्यानुसार तुम्ही तुमचं नाव सुद्धा बनवू शकता। ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारचं जे नाव असेल हे तुम्हाला अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचं। ओके, आणि हे नावसुद्धा तुम्हाला पूर्ण जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत तुम्हाला ॲड करायचं आहे। आणि त्यानंतर तुम्हाला या नावाला सुद्धा ॲनिमेशन द्यायचं आहे, त्यासाठी जो नाव आहे त्या लेअरवरती क्लिक करा अशा प्रकारे आणि ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता साईड लेफ्ट, साईड राईट अशा प्रकारचे ॲनिमेशन आहेत, हे तुम्ही इथे देऊ शकता। किंवा मी नॉर्मली स्लाइड अप म्हणून एक ॲनिमेशन आहे हे देऊन देतो। ओके, आणि याची सुद्धा स्पीड मी इथे 8 सेकंद ठेवून देतो। आणि अशा प्रकारचं बघू आणि ऑलरेडी जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे हे मी तुम्हाला व्हिडिओवरती ॲड करून दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला बाहेरून बॅकग्राऊंड म्युझिक ॲड करण्याची सुद्धा गरज नाही। तर अशा प्रकारचं बघू शकता आपला व्हिडिओ झालेला आहे। आणि हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी तुम्हाला इथे बघू शकता AI अल्ट्रा HD याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही 4K मध्ये तो सेव्ह करू शकता। तर मी अशा प्रकारचा जो व्हिडिओ आहे हा सेव्ह करून घेतो 4K मध्ये। आणि जर तुम्हाला स्टेटसला ठेवायचं असेल तर तुम्ही 180p 50 fps वरती सेव्ह करा, जेणेकरून याची जी क्वालिटी आहे ते फाटणार नाही स्टेटस ठेवल्यावरती। तर अशा प्रकारचा मी 180p मला स्टेटस ठेवायचा आहे, त्यासाठी मी अशा प्रकारचं 180p वरती सेव्ह करतो आणि ते एक्सपोर्टचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करून तुम्ही इझिली एक्सपोर्ट करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब